नमस्कार. आज आपण भगवद्गीतेतील एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच सुंदर संकल्पनेवर बोलणार आहोत, पुरुषोत्तम योग. ही गोष्ट सुरू होते थेट कुरुक्षेत्रावर, जिथे महान योद्धा अर्जुन आपलाच मित्र आणि सारथी असलेल्या श्रीकृष्णासमोर हात जोडतो. तो म्हणतो, हे मधुसूदन, मी पुरता गोंधळलो आहे, या अज्ञानाच्या अंधारातून मला बाहेर काढा. आणि अर्जुनाचा हा एकच प्रश्न एका अथांग ज्ञानाचा जणू दरवाजाच उघडतो. यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ते त्याला पुरुषोत्तम योगाचं रहस्य सांगतील. म्हणजे नेमकं काय? तर आपण ज्या जगात जगतो, हे संसार चक्र, हे आहे तरी काय? आणि महत्वाचं म्हणजे ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? ह्याचं उत्तर म्हणजेच पुरुषोत्तम योग. आता हे संसार चक्र समजवण्यासाठी श्रीकृष्ण एक असं रूपक वापरतात जे ऐकून आपणही क्षणभर विचारात पडू. ते म्हणतात की हे जग, हा संसार म्हणजे एक उलटा वृक्ष आहे. आता कल्पना करा, अर्जुनाची काय अवस्था झाली असेल. तोही गोंधळलाच, अगदी आपल्यासारखं. तो विचारतो, भगवन, हे कसं शक्य आहे? झाडाची मुळं तर जमिनीत असतात, वर फांद्या, तुम्ही तर सगळं उलटच सांगताय. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण इथूनच खरा उलगडा सुरू होतो. श्रीकृष्ण सांगतात की हा काही साधासुधा वृक्ष नाहीये. याचं नाव आहे अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ म्हणजे काय? जे उद्यापर्यंत टिकणार नाही, म्हणजे नश्वर. हा वृक्ष म्हणजे आपलं हे भौतिक जग, जे दिसायला खूप मोठं, विशाल आणि खरं वाटतं, पण आहे मात्र तात्पुरतं, क्षणभंगूर. चला, या वृक्षाची रचना समजून घेऊया. याची मुळं वर आहेत, म्हणजे याचा स्रोत आहे खुद्द परमात्मा. आणि फांद्याखाली पसरल्या आहेत, त्या म्हणजे आपण सगळे जीव, अगदी छोट्यातल्या छोट्या केळ्यापासून ते ब्रह्मदेवापर्यंत. या झाडाची पानं म्हणजे वैदिक कर्मकांड, तर याला फुटणारे कोंब म्हणजे आपले इंद्रिय विषय. आणि गंमत म्हणजे ह्या झाडाला खालीसुद्धा मुळं फुटतात, ती म्हणजे आपली कर्म, आपला अहंकार, आपली आसक्ती, जी आपल्याला या जगात आणखी घट्ट बांधून ठेवते. बर, मग आता समस्या तर कळली. हा संसार नावाचा उलटा वृक्ष आपल्याला जखडून ठेवतोय. पण यावर उपाय काय? याला तोडायचं कसं? श्रीकृष्ण आता तेच सांगणार आहेत. श्रीकृष्णाचा आदेश एकदम स्पष्ट आहे. ते म्हणतात, या वृक्षाची मुळं खूप खोलवर गेली आहेत आणि याला तोडूनच टाकावं लागेल. म्हणजे बघा, नुसती छाटणी करून चालणार नाहीये, याला मुळासकट उपटून टाकायला हवं. याचाच अर्थ आसक्ती आणि मोहातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा दृढ निश्चय करायला हवा. मग हे करायचं कसं? यासाठी श्रीकृष्ण 2 पायऱ्या सांगतात. पहिली पायरी, वैराग्याचं शस्त्र घ्या. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट. या शस्त्राने या वृक्षाला, म्हणजे आपल्या आसक्तीला तोडून टाका. आणि दुसरी पायरी, एकदा का आपण या वृक्षाला तोडलत की त्या परमपदाचा, त्या शाश्वत स्थितीचा शोध घ्या, जिथे पोचल्यावर पुन्हा या संसार चक्रात परतायची गरजच उरत नाही. आणि जे लोक या परमधामाला पोहोचतात ते कसे असतात? श्रीकृष्ण त्यांची काही लक्षणं सांगतात. त्यांच्यात अभिमान नसतो, मोह नसतो. त्यांनी आसक्ती नावाच्या शत्रूवर विजय मिळवलेला असतो. ते सतत स्वतःच्या आत्मस्वरूपात रमलेले असतात आणि त्यांच्या सगळ्या इच्छा संपलेल्या असतात. एक पूर्ण समाधानाची अवस्था. हे सगळं ऐकल्यावर एक साहजिक प्रश्न मनात येतो की मुळात मी कोण आहे? आणि ज्या परमात्म्याबद्दल बोललं जातंय तो कोण आहे? माझं आणि त्याचं नातं काय? याचं उत्तर देताना श्रीकृष्ण जीव आणि परमात्मा या 2 संकल्पना मांडतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, परमात्मा म्हणजे तो एक अथांग महासागर आहे, आणि जीव म्हणजे आपण त्या महासागराचाच एक छोटा पण शाश्वत अंश आहोत, एक थेंब. आपण मुळात त्या महासागराचाच भाग आहोत, पण शरीरात आल्यावर मन आणि इंद्रियांच्या मागे लागतो आणि जगाच्या अनुभवांमध्ये स्वतःला हरवून बसतो. आणि इथेच बंधन सुरू होतं. मग हा जीव म्हणजे आत्मा जेव्हा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो, तेव्हा काय होतं? यासाठी श्रीकृष्ण एक खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, जसा वारा फुलांवरून वाहताना त्यांचा सुगंध सोबत घेऊन जातो ना, अगदी तसंच आत्मा जेव्हा शरीर बदलतो तेव्हा तो आपल्यासोबत मन आणि इंद्रियांचे संस्कार घेऊन जातो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आत्म्याचं हे येणं जाणं हे सूक्ष्म सत्य साध्या डोळ्यांना दिसत नाही. श्रीकृष्ण बजावून सांगतात की हे फक्त ज्ञानचक्षू असलेल्या योग्यांनाच दिसतं, म्हणजे ज्यांची दृष्टी ज्ञानाने निर्मळ झाली आहे. बाकीचे अविचारी लोक कितीही आटापिटा करोत, त्यांना हे सत्य कळू शकत नाही. म्हणजे इथे फक्त मेहनत नाही, तर योग्य दृष्टी महत्वाची आहे. आता श्रीकृष्ण एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे येतात. ते सांगतात की तो परमात्मा काहीतरी दूर कुठेतरी स्वर्गात बसलेला नाहीये,
त्याची शक्ती, त्याचं अस्तित्व सगळीकडे आहे, आपल्या आजूबाजूला, आपल्या आत, प्रत्येक गोष्टीत. ते उदाहरणं देतात, म्हणतात, सूर्यात आणि चंद्रात जो प्रकाश आहे तो मीच आहे. पृथ्वीला जी शक्ती आधार देते ती माझीच आहे. वनस्पतींमध्ये जो जीवनरस आहे तोही मीच आहे. इतकंच काय, तर आपल्या पोटात अन्न पचवणारी वैश्वानर नावाची अग्नी आणि आपल्या हृदयात असलेलं ज्ञान, स्मृती, तर्कशक्ती हे सगळं काही त्या परमात्म्याचं रूप आहे. म्हणजे तो आपल्यापासून वेगळा नाहीच. आणि हे सगळं ज्ञान सांगितल्यावर श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देतात. ते म्हणतात, अर्जुना, आता या ज्ञानाने युक्त होऊन तू तुझं कर्म कर, पळून जाऊ नकोस. म्हणजे बघा, ह्या ज्ञानाचा उद्देश कर्म सोडणं नाही, तर योग्य भावनेने आसक्ती आणि मोह सोडून आपलं कर्तव्य करणं आहे. हेच परमसत्य आहे. हे हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं उलट्या वृक्षाचं रूपक आजही आपल्याला विचार करायला लावतं. जर हे जग खरंच एक गुंतवून टाकणारं झाड असेल, तर आजच्या काळात आपल्यासाठी वैराग्याचं शस्त्र काय असेल? कोणत्या गोष्टींची मुळं आपल्याला घट्ट धरून आहेत आणि त्यातून मुक्त होण्याचा पहिला टप्पा कोणता असू शकतो? याचा विचार नक्की करा.